हे गाईज, गुड मॉर्निंग. फ्रेश मॉर्निंग. 10 वाजले आता सकाळचे. स्टँडअप कॉल आहे. बाहेर खूप सारा नॉईज आहे, एअर पोल्युशन आहे, नॉईज पोल्युशन चालू आहे, रस्त्याचे कामं चालू आहेत ना, आणि त्यातले त्यात इलेक्शन पण आले इथं, त्याच्यामुळे खूप सारा गोंधळ चालू आहे बाहेर. तर मी पहिले माझी मीटिंग अटेंड करतो आणि मग बोलूया थोड्या वेळात. अर्धा तास. अकरा वाजलेले आहे का? वर्क फ्रॉम होम असलं की गाडीला ड्रॉप करायची जबाबदारी माझीच असते. त्याचा सॉफ्टवेअर करते तेव्हा तर समजतो ना. आता तिच्या लक्षात आलं की आता मला स्कूलला जायचं आहे. हे सर मित्राची बाकी घ्यायची. कधी आलो मी तुझ्या स्कूलला सोडायला तर लोक घाबरणार नाहीत ना असं? तुझ्या स्कूलचे फ्रेंड्स विचारताना तुला तुझे बाबा असे काय येतात म्हणून, मग काय सांगतेस तू? तुझ्यासारखे माझे केस तुझ्यासारखे नाही आहेत, तुझे केस माझ्यासारखे. काय तुझे माझे केस तुझ्यासारखे नाही आहेत, तुझे केस माझ्यासारखे. ठीक आहे. आजचा मेनू डाळ ढोकली आणि आपल्या आईच्यात काय म्हणतात डाळ चिकोल्या. तर त्याच्यामध्ये बघा ना, तेजूने काही दाखवलं नाही असं. ती म्हणते की मला काही दाखवायची इच्छा नाही म्हणे आज. त्यात शेंगदाणे आहेत आणि ह्या पोळ्या लाटून टाकल्यात ना, म्हणजे हे ज्या डाळ शिजते ना त्याचाच टाकतात ना आपण. डाळ शिजत असताना या पोळ्यांचं पीठ मळून त्यांचं पोळ्या लाटतात. शेकण्याच्या अगोदर ते डायरेक्टली यात टाकून देतात या डाळमध्ये, राईट. तर हा मेनू आहे आज. आणि आज ठीक आहे लंचला. आणि इथे मस्तपैकी चटणी. कसली चटणी सांगा? शेंगदाण्यांच्यात काहीतरी हे दिसते, फ्लेक्स आहेत काय? मिरची, आपली लाल मिरची. आग लागणार आहे म्हणजे. तर तेजूने आज काही शूट नाही केला कारण ती ना बिनांगोळीची बसलेली आहे, बुरशी. पाणीच गरम नाही म्हणे. खरं पाणी गरमच नाही आहे. टेम्परेचर डायरेक्टली 12 सेंटीग्रेड होतं आज पुण्याचं टेम्परेचर. ठीक आहे, मी हे करतो जेवण. खूप सारे कॉल्स आहेत आज, तर हे पटकन आटपतो. जेवण झालं होतं माझं, तर लगेच बसलो असं ना पुन्हा ॲसिडिटी झाली असते मला. तर मग तेवढा जो वेळ आहे आणि लॅपटॉप पण अपडेट होतोय, तर जो वेळ आहे मग त्या वेळेत आपण पाणी वगैरे टाकून द्यावं जळांना, म्हणजे एका कामात 2 काम होईल. मॅनेजमेंट, इट्स कॉल्ड मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट. हे जे मागवले ते जुने नवीन उगवचा आहे, फार स्लो डिस्पॅच करतो तो पाण्याला. तो उभंच राहतो तास धरून. पूर्वीचा वेगळा होता, टाकला की तो सर्व पाणी सोडून जायचा. पण याला थोडा वेळ जातो, स्लोली करतो. मी आता माहिती नव्हतं मी किती दिसतोय. काय हिला केव्हाचा म्हणतोय बरं का मी, रेकॉर्डिंग कर म्हणून, काहीतरी शूट कर म्हणजे. पण ही इतकी आळशी बाई आहे ना, ही झोपली आता. आणि आता आमची ना पॉशची ट्रेनिंग आहे. आता तो शब्द नाही बोलू शकणार पण त्याची ट्रेनिंग आहे आता आम्हाला. काय माहिती कोणी कंप्लेंट केली काय. 2 दिवस ट्रेनिंग आहे लगातार पॉश. ज्यापासून लगेच लोक पाया पडावं सुरुवात करतील का बाईंची. ए बाई. गौर नहीं आता दाखवू नहीं शकत. गौर से देखो इस औरत को. शूटिंग नहीं कर रही है. आळस तुला
हां, आणि आता एक जस्ट न्यूज ऐकलेली की पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडचं जे एअर क्वालिटी इंडेक्स आहे तो वर्स्ट आहे. म्हणजे आमचे फेफडे किती धूळ घेत आहेत. अरे कठीण आहे. तसंही गाडग्याला याचा खूप त्रास होतो धुळीचा. एलर्जी किती धूळ घेत कठीण आहे. आता ट्रेनिंग आहे माझी, ते अटेंड करतो, मग भेटूया. कॉल चालू आहे. इथे मी चहा टाकलाय आमच्यासाठी. इथे मी काही ब्लिंकिटवरून भाज्या मागवल्या होत्या, भेंडी वगैरे. हे गाईज, गुड इव्हनिंग. कामं चाललेत बरं का माझ्या अजून, आणि म्हणजे थोडं आज रात्र जाणार आहे असं वाटतंय मला. तर उद्या थोड्या काहीतरी स्टोरीमध्ये 2-3 गोष्टी आढळल्यात मला, त्या क्लिअर करायच्या होत्या. म्हणजे हे रिफायनमेंट त्यालाच म्हणतात, म्हणजे डे बाय चालूच असतं आणि ते लक्षात येत राहतं आमच्या. सो दॅट इज द इम्प्रूव्हमेंट. तर आता वाजले तर रात्रीचे 9:45. जेवण वगैरे तसं काही नाही. काय केलं ते, खिचडी केली होती. ती आमची खानदेशी नाही, तर ती साधी येलो कलरची असते ती केली होती. आणि डाळ ढोकळी ती सकाळची ती उरलेली होती. मी पुन्हा इकडे बघतो बघ, इथे बघावं लागते या साईडला. तर ते पण खाल्लं. तर आता करतोय मी एडिटिंग. आता करतोय मी स्टोरी एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग करणार तेजू. हो ना, करणार ना. तुला असं सोडून जातो. अरे बापरे, आता मला ते काहीतरी वेगळंच सांगितलं. आणि हा ॲपल त्रास देतोय बघा, आयफोन त्रास देतोय. ते ट्रान्सफरच होत नाहीये. तर या व्हिडिओला इथपर्यंतच ठेवूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हसत राहा, खेळत राहा, मस्त राहा आणि व्हिडिओ बघत राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत टिल देन टेक केअर. गार्गी आता स्टडी करते, तर ती काही बाय करणार नाही. टाटा करणार आहेस तो नाही म्हणते, तिचं असं काय मूड नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर.